बातमी आहे निवडणुकांसंदर्भात। आगामी निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय का अशा चर्चा सुरू झाल्यात। कारण मुंबई ठाणे केडीएमसी मध्ये शिंदेसेना भाजप एकत्र लढण्याची शक्यता आहे। महायुतीने आगामी महापालिका निवडणुकांसाठी युतीचा फॉर्म्युला ठरवला असल्याचं समजतंय। मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक आणि नागपुरात भाजप शिवसेना एकत्र लढतील असं बोललं जातंय। मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे उमेदवार उभे करतील। त्यासोबत दोन्ही पक्षांची ताकद जवळपास समान आहे। कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि अंतर्गत बंडाळी टाळावी यासाठी हा निर्णय होण्याची देखील शक्यता सध्या वर्तवली जाते। तर नागपुरात भाजप मजबूत असला तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही सोबत घेण्याची शक्यता आता वर्तवली जाते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, नक्कीच महायुतीचा कुठेतरी फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असंच म्हणावं लागणार आहे। कारण की आगामी महानगरपालिकेसाठी आहे ते भाजप शिवसेना जे आहे ते एकत्र असल्याचं साधारणतः चिन्ह पाहायला मिळते। कारण की नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या वेळेस आहे ते वेगवेगळ्या लढल्यामुळे आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले होते। त्यामुळे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक आणि नागपूर ह्या ज्या काही महत्वाच्या महानगरपालिका आहेत या ठिकाणी शिवसेना आणि भाजप एकत्र लढत। ज्या ठिकाणी खरं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जी ताकद आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी मात्र भाजपची देखील त्याचप्रमाणे तुलनेमध्ये ताकद आहे। त्यामुळे त्या ठिकाणी आपण पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। दुसरीकडे नागपूर जी महानगरपालिका महत्वाची मानली जाते, मात्र त्या ठिकाणी भाजपची ताकद सर्वाधिक असली तरी त्या ठिकाणी शिवसेनेला आहे ते सोबत घेणार असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्येच या निवडणुका लढत हे देखील त्यामुळे महापालिका निवडणुकांचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याचं बोललं जात आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।